Good afternoon, everyone. So, enjoyed science and technology? No? Yes? इम्पॉर्टंट होतं, सगळे पार्ट्स इम्पॉर्टंट होते, सगळ्या पॉइंट्स वरती एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत, करणं इम्पॉर्टंट होतं. कुणी सगळे लेक्चर्स केले? कंप्लीट लेक्चर राईट फ्रॉम द स्टार्ट टू एंड? ओनली दिस मच. आणि बाकीचे वेर एन्जॉयिंग? ओके, ठीक आहे, चला, हरकत नाही. पण मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती जवळपास 15 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे 15 क्वेश्चन म्हणजे जवळपास 30 मार्कासाठी. तो पार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, असं नाही का मॅडम आल्या आणि त्यांनी काही शिकवून गेल्या, असं नव्हतं त्याच्यामध्ये. ओके, भरपूर पार्ट शेवटी जेव्हा मॅडमने एमसीक्यूज घेतले तुमचे, त्याच्यामध्ये पण तुम्ही ऑब्झर्व केला असेल की भरपूर जो पार्ट आहे तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट होता. त्यामुळे तुम्हाला करणं खूप जास्त गरजेचं होतं. ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर बाकीचा पार्ट तरी आतापर्यंत जो काही मी शिकवला किंवा बाकीच्या फॅकल्टीनी शिकवला, बाकीच्या फॅकल्टीनी तर आरटीएस झाला होता. बाकीचा बऱ्यापैकी पार्ट मीच कम्प्लीट केला होता. बाकीचा पार्ट तरी वाचला सर्वांनी? आठवते सर्वांना? ओके, सांगा मग. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 चा फॉर्म्युला काय आहे? 1/1 प्लस p⁻n. अमाउंट ऑफ ₹1 per annum. 1 plus p⁻n-1 डिवाइडेड बाय p. त्याचबरोबर जर आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 पर ॲनम जर विचारलेली असेल तर त्यासाठी फॉर्म्युला 1 डिवाइडेड बाय YP. म्हणजे काय करतो आपण? इयर परचेस फाइंड आउट करतो. किंवा थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅपिटल व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय करा, त्याची फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. जी काही इन्कम दिलेली असेल त्या इन्कमला फक्त काय करा, त्याच्या इयर परचेसनी मल्टिप्लाय करा. इयर परचेसनी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल जी काही कॅपिटल व्हॅल्यू आहे ती कॅपिटल व्हॅल्यू त्याच्यामध्ये फाइंड आउट करता येईल. त्यानंतर नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये स्टडी केलं होतं स्क्रॅप व्हॅल्यू. व्हॉट इज स्क्रॅप व्हॅल्यू? कोणताही स्ट्रक्चर डिमोलिशन करण्याच्या पहिले का डिमोलिश करण्याच्या वेळी त्यावेळेस जी काही प्राइस आपण त्याची कन्सिडर करतो दॅट इज कॉल्ड एज दी स्क्रॅप व्हॅल्यू. आणि ज्यावेळेस त्याची डिमोलिश करण्याची वेळ येईल तरीही सर्टन प्राइस जर ती गेन करत असेल एक्सेस दॅन दी स्क्रॅप व्हॅल्यू, व्हॉट इज दॅट व्हॅल्यू कॉल्ड एज सॅल्वेज व्हॅल्यू. त्याला आपण काय म्हणतो? सॅल्वेज व्हॅल्यू. आणि सॅल्वेज व्हॅल्यूची मिनिमम व्हॅल्यू काय असते? स्क्रॅप व्हॅल्यू असते. त्याचबरोबर बुक व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे? कॉस्ट मायनस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला स्ट्रेट लाईन मेथडचा विसरले, C मायनस SN डिवाइडेड बाय N. व्हॉट वॉज N? नंबर ऑफ इयर्स. किती वर्ष झालेले आहेत त्या वस्तूला त्या ठिकाणी, ते आपण काय करतो त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. त्याचबरोबर जे काही डिप्रिसिएशन आपल्याला भेटते हे अॅन्युअल डिप्रिसिएशन आहे का? हे नंबर ऑफ इयर्स आपल्याला जेवढे फाइंड आउट करायचे त्या डिप्रिसिएशन व्हॅल्यू साठी ती डिप्रिसिएशन व्हॅल्यू देते अॅन्युअल डिप्रिसिएशन देते. मग किती वर्ष आपल्याला नंतर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तेवढ्या नंबर ऑफ इयर्स आपण त्याला काय केलं? सिम्पली मल्टिप्लाय केलं. आणि मल्टिप्लाय करून जी काही टोटल कॉस्ट होती मायनस डिप्रिसिएशन करून आपण काय केली? त्याची बुक व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्याचबरोबर नंतर आपण त्याच्यामध्ये लारा ऍक्ट स्टडी केला होता. तर मग मला सांगा, लारा ऍक्ट मध्ये सर्वात पहिले लारा ऍक्टचं आपण त्याच्यामध्ये डेफिनेशन स्टडी केलं आणि एक्सटेंड स्टडी केलं. तर मग मला सांगा की एक्सटेंड कुठपर्यंत आहे? ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. त्याचबरोबर मला सांगा, जर सपोज आपल्या रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट जर करायचं असेल लोकांना आणि त्याच रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट मध्ये असा एखादा अफेक्टेड पर्सन किंवा एखादा डिस्प्लेस पर्सन ज्याला आपल्याला काय करायचं, एका प्लेसवरनं दुसऱ्या प्लेसवरती डिस्प्लेस करायचं आहे, तर त्यावेळेस आपण काय केलं? त्या ठिकाणी त्याला हाऊस प्रोव्हाइड केलं. जर तो पर्सन एखाद्या अर्बन एरियामध्ये जर राहत असेल तर आपण त्याला कसं रिहॅबिलिटेशनची सुविधा प्रोव्हाइड करतो? इन टर्म्स ऑफ हाऊसेस 50 मीटर स्क्वेअरचा जो काय प्लेन एरिया आहे तेवढा मिनिमम प्लेन एरियाचं तर आपण काय करतो? त्याला हाऊस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर मला सांगा, ट्रान्सपोर्टेशन साठी किती अमाऊंट दिली होती? 50,000 दिली होती.
त्याचबरोबर ज्यावेळेस कलेक्टर मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करायला जातो कोणत्याही लँडची किंवा कोणत्याही प्रॉपर्टीची, ज्यावेळेस ते मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि मार्केट व्हॅल्यूला एक फॅक्टरने तो मल्टिप्लाय करतो, तो फॅक्टर जो कन्सिडर करतो तो कोणत्या रेंज मध्ये असतो? 1 to 2. आणि मला सांगा 1 to 2 च्या मध्ये तो कोणती तरी व्हॅल्यू कन्सिडर करतो, ती कशावरनं कन्सिडर करतो? डिपेंडिंग अपॉन की जे काय एरिया आहे, जो काय एरिया आहे तो अर्बन सिटीच्या किती जवळ आहे. अर्बन सिटीच्या जर खूप जवळ असेल तर त्यावेळेस तो फॅक्टर 1 च्या जवळपास राहणार आहे. आणि जर अर्बन सिटीज पासून खूप दूर असेल तर 2 च्या जवळपास म्हणजे 1.8 असू शकतो, 1.7 असू शकतो, 1.95 असू शकतो किंवा 2 देखील त्या ठिकाणी असू शकतो. दॅट डिपेंड्स अपॉन दी, म्हणजे त्यांचे जे काय पहिले त्यांनी त्याच्यावरती सर्वे केलेले आहे त्या सर्वेवरती काय करतात? डिपेंड करतात. सोलेशियम किती पर्सेंट दिलं जातं? 100% त्या ठिकाणी काय करतो आपण? सोलेशियम प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर जर एखादी डिस्प्लेस फॅमिली आपण या पॉइंट वरनं दुसऱ्या पॉइंट वरती घेऊन गेलेला असेल आणि त्यांना जर आपल्याला एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी जनरेट करायचं असेल तर आपण सर्वात पहिले त्यांना सांगतो की जे काही या ठिकाणी कन्स्ट्रक्शन किंवा जे काही प्रोजेक्ट होणार आहे त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय करा? काम करा. आणि काम करताना तुम्हाला एक सर्टन डेली वेजेस त्या ठिकाणी काय केले जातील? प्रोव्हाइड केले जातील. ते डेली वेजेस किती होते? 2000. त्या ठिकाणी त्यांनी स्पेसिफिक व्हॅल्यू मेन्शन केलेली नव्हती. आणि त्यावेळेस जर हे असे वेजेस किंवा ते काम करायला जर रेडी नसतील तर आपण 1 टाइम फायनान्शियल असिस्टन्स त्यांना काय केलं? प्रोव्हाइड केलं. किती होतं? 5 लाख रुपये. आणि हे देखील त्यांना मान्य नसेल आणि घरी बसून जर त्यांना पैसे पाहिजे नसतील तर किती पैसे देतो आपण? 2000. 20 वर्षासाठी 2000 पर महिन्याप्रमाणे आपण काय करतो? पर फॅमिलीला तेवढे पैसे काय करतो? प्रोव्हाइड करतो. दॅट वॉज दी लारा ऍक्ट. त्यानंतर आपण आयटीपी स्टडी केला होता, इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी. तर मग मला सांगा इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी मध्ये लोकेशनल क्लिअरन्स कोण देतं? Who gives the locational clearance? कोणी दिलं होतं लोकेशनल क्लिअरन्स? स्टेट गव्हर्नमेंटने दिलं होतं. मित्रांनो विसरले सगळ्या गोष्टी. सगळ्यात सोपा आयटीपी आहे आणि आयटीपी हा सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. तर लोकेशनल क्लिअरन्स जे दिलं जातं दॅट इज गिव्हन बाय दी स्टेट गव्हर्नमेंट. पण स्टेट गव्हर्नमेंट लोकेशनल क्लिअरन्स देताना लोकेशन साठी कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी प्रेझेंट असायला पाहिजे त्याच्या पहिले आपण काय केलं होतं? त्यांना स्टडी केलं होतं. स्टडी करताना मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जो काही टोटल एरिया आपण एखाद्या आयटीपी साठी कन्सिडर करतोय तो एरियाचा जो काही एक्सटेंट आहे तो किती पेक्षा कमी नसला पाहिजे? 40 हेक्टर किंवा 100 एकर. 100 एकर किंवा 40 हेक्टर. त्यानंतर लोकेशनल क्लिअरन्स ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट देते त्यावेळेस ते लोकेशनल क्लिअरन्स किती वर्षासाठी त्या ठिकाणी अवेलेबल असेल किंवा त्याची एक्सपायरी किती दिवसासाठी असेल? 2 वर्षासाठी. आणि 2 वर्षाच्या आतमध्ये तो जो काय प्रोजेक्ट प्रोपोनंट आहे त्याला काय करावं लागतं? लेटर ऑफ इंटेंट साठी अप्लाय करायला लागतं. आता सांगा लेटर ऑफ इंटेंट कोण देतं? कलेक्टर देतो. आणि कलेक्टर जो काही लेटर ऑफ इंटेंट देतो आणि त्याचबरोबर एक सांगा लोकेशनल क्लिअरन्स स्टेट गव्हर्नमेंट देतं. किती दिवसात देतं? व्हेरी गुड. 90 days or reply from the project proponent if नाही प्रोजेक्ट प्रोपोनंट कडून रिप्लाय म्हणजे जोपर्यंत येत नाही पण रिप्लायच्या पहिलं काय सांगितलं जातं? ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंटला त्याच्याबद्दल काही शंका असेल किंवा त्याच्याबद्दल काहीतरी त्यांना इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाहिजे नसेल मग यांच्या दोघांमधून लेटर का अर्लियर? लेटर आपण काय करतो? कन्सिडर करतो. मग लेटर ऑफ इंटेंट 2 वर्षाच्या आतमध्ये घेणं काय आहे? इम्पॉर्टंट आहे. आणि कोण देतं लेटर ऑफ इंटेंट? कलेक्टर देतो. किती दिवसात देतो? 45 दिवसात देतो. त्याचबरोबर जसं लेटर ऑफ इंटेंट भेटलं, लेटर ऑफ इंटेंट भेटल्यानंतर ते लेटर ऑफ इंटेंट किती वर्षासाठी अवेलेबल होतं? 2 years साठी अवेलेबल होतं. त्याचबरोबर त्या 2 वर्षामध्ये काय करावं लागतं? मास्टर प्लॅन सँक्शन करून घ्यावा लागतो. कोण करून देतं मास्टर प्लॅन सँक्शन?
मास्टर प्लॅन कोण त्या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह करू देतो? कलेक्टर किंवा कमिशनर ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट, आपलं सॉरी कमिशनर ऑफ दॅट महानगरपालिका किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन. दोघांमधून जो काही अवेलेबल असेल तो आपण काय करणार, त्याच्याकडून त्या ठिकाणी मास्टर प्लॅन अप्रूव्ह करून घेणार. तुमच्या नोट्स मध्ये त्या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं कमिशनर दिलेलं होतं, पण मी तुम्हाला सांगितलं होतं तिथं कलेक्टर जो आहे ते तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. जर कलेक्टर आणि तुम्हाला एक्झाम मध्ये असं कधीच होणार नाही की कलेक्टर पण आणि कमिशनर हे दोघेही ऑप्शन त्या ठिकाणी काय असेल, अवेलेबल असेल. हे कधीच तुमच्या एक्झाम मध्ये मेन्शन राहणार नाही. एकतर कलेक्टर असेल किंवा फक्त कमिशनर असेल. याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे. त्याचबरोबर मला सांगा, ज्यावेळेस तो मास्टर प्लॅन सँक्शन करतो, प्रोजेक्ट प्रोपोनंटचा जो काही मास्टर प्लॅन आहे कलेक्टर सँक्शन करतो, त्यावेळेस त्याचं कर्तव्य बनतं की त्यांनी कोणाला कन्सल्ट केलं पाहिजे? जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर. मग जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनरला तो काय करतो, त्या ठिकाणी प्लॅन पाठवतो. म्हणजे जसं प्रोजेक्ट प्रोपोनंट कडून प्लॅन आला 1 महिन्याच्या आतमध्ये डेप्युटी डायरेक्टरला, आणि डेप्युटी डायरेक्टर कडून परत मागे 1 महिन्यामध्ये तो काय करणार, रिसेंड करणार, आणि त्यानंतर तो काय करणार, त्याला सँक्शन करून टाकणार. असं आपण त्या आयटीपी मध्ये काय केलं होतं, स्टडी केलं होतं. त्याचबरोबर मला सांगा की आयटीपी मध्ये आपण लोकांना काय करतो, सोशल हाऊसिंग प्रोव्हाइड करतो. सोशल हाऊसिंग ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो फॉर ईडब्ल्यूएस अँड एलआयजी पीपल, तर ईडब्ल्यूएस लोकांसाठी किती पर्सेंट रिझर्वेशन असतं? 25%. एलआयजी साठी 75%. मित्रांनो, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं खूप जास्त महत्वाचे आहेत. ओके, जसं तुम्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन आपण डिस्कस पण केलेले आहेत, कोणकोणते आले आहेत, तसंच तेवढा पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता भरपूर जरा मुलं मला म्हणतात की सर आपण सगळा पार्ट इन डिटेल स्टडी करतोय. ओके, तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ला आपल्याला कसं इम्पॉर्टंट राहील? एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ला अशा प्रकारे इम्पॉर्टंट राहील की तुमची जी लिंक आहे ना मित्रांनो, ती लिंक त्या ठिकाणी प्रेझेंट राहील. आपण मध्येच कोणते ना कोणते जर पॉइंट त्या ठिकाणी बाहेर काढले आणि तेच जर मी तुम्हाला टीच केले, तर जो काही डाटा आहे किंवा जी काही लिंक आहे ना ती तुमची प्रॉपर राहणार नाही. तुमची लिंक जी आहे ना ती प्रॉपर आहे. जसं बघा, लारा ऍक्ट मध्ये आपण शेवटी पूर्णपणे फ्रेम आपलं जे काही चार्ट आहे तो चार्ट त्या ठिकाणी ड्रॉ केला होता, आणि त्या चार्टच्या अनुसार तुम्हाला माहिती आहे की कोणत्या पद्धतीने सर्व कामे काय होतात, कम्प्लीट होतात. मग सिमिलरली आपल्याला आता एमआरटीपी जो आहे तो एमआरटी पण त्या ठिकाणी काय करायचंय, कम्प्लीट करायचं. मित्रांनो, एमआरटीपी हा तुमच्या टाउन प्लॅनिंगचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्लॅनिंगचा तरी ऍटलिस्ट प्लॅनिंगचा हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट समजला जातो. जर तुमचं एमआरटीपी प्रॉपरली प्रिपेअर्ड असेल तर 100% तुमचे सिलेक्शनचे चान्सेस एक्झाम मध्ये खूप चांगले राहणार आहे. आता 1-2 महिन्यापूर्वी यशदामध्ये जे काही आपले टाउन प्लॅनर 2018 मध्ये सिलेक्ट झाले होते, त्यांचं त्या ठिकाणी ट्रेनिंग प्रोग्राम चालू होता. ट्रेनिंग प्रोग्राम चालू असताना ज्यावेळेस तुमचं सायन्सचा पार्ट चालू होता, त्यावेळेस एक माझा मित्र आहे, त्याचा जो मित्र आहे ही इज दी टॉपर ऑफ 2018 एक्झाम, राठोड त्याचं आडनाव आहे. त्याला मी पर्सनली जाऊन भेटलो, त्याला विचारलं की तुझ्या अभ्यासाची पद्धत त्यावेळेस कशी होती, तर त्याने सांगितलं की सर मी एमआरटीपी ऍक्ट जो आहे जवळपास 5 ते 6 वेळा त्या ठिकाणी वाचला होता. 5 ते 6 वेळा, आणि प्रत्येक वेळी वाचताना त्यांनी स्वतःचे नोट्स त्या ठिकाणी तयार केले होते. म्हणजे जवळपास 5 वेळा त्यांनी त्या ठिकाणी नोट्स तयार केले होते. त्यामुळे तुम्हाला 5 वेळा करण्याची गरज नाही आहे. ओके, कारण की त्याच्यासाठी ते सगळ्या गोष्टी नवीन होत्या. पण तुम्हाला काय करायचं आहे, जे काय पार्ट मी तुम्हाला शिकवतोय किंवा जे काही पार्ट तुम्ही वाचत आहात त्या पार्टला तुम्हाला प्रॉपरली समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एमआरटीपी मध्ये तोच पार्ट इम्पॉर्टंट आहे जो पार्ट तुमच्या एक्झाम ओरिएंटेड किंवा एक्झाम मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे. त्याच्यावरती आपण सर्वात जास्त एम्फसाइज करणार आहे. आता थोडक्यामध्ये एमआरटीपी काय आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. काय होतं तर मित्रांनो, ज्यावेळेस नवीन डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली किंवा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे 1854 मध्ये पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची काय झाली होती, स्थापना झाली होती. त्यावेळेस पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या अंडरच रोड कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे आणि डॅम कन्स्ट्रक्शनची कामं काय होते, चालू होते. पण त्यावेळेस आपल्या इंडियाची पॉप्युलेशन ही खूप कमी होती.
त्यामुळे जो काही डेव्हलपमेंटचा एक्सटेंड होता ना, तो एक्सटेंड पण काय होता, कमी होता. डे बाय डे डेव्हलपमेंटचा एक्सटेंड त्या ठिकाणी वाढत गेला. गावं जे आहेत त्या ठिकाणी सेटल होत गेले आणि हे जे काही गावं होते त्यातील राहणारे जे काही लोक होते त्यांची जी काही एस्टॅब्लिशमेंट त्या ठिकाणी होत होती ती त्या ठिकाणी प्रॉपर होत नव्हती. डेव्हलपमेंट चालू होते पण ज्या मॅनर मध्ये, ज्या फिगर मध्ये ती डेव्हलप व्हायला पाहिजे नव्हती त्या प्रकारे ती डेव्हलप होत नव्हती. लोक जे आहे एका लाईन मध्ये किंवा एका पॅटर्न मध्ये घरं कन्स्ट्रक्ट करण्याच्या ऐवजी एका हॅपझर्ड मॅनर मध्ये ते काय करत होते, त्यांची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी कम्प्लीट करत होते. त्यानंतर जी काही गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला वाटलं की आपली ही जी काही सिटी आहे, आपली ही जी काही डिस्ट्रिक्ट आहे, आपली ही जी काही कंट्री आहे, या कंट्रीची जी काही डेव्हलपमेंट आहे ही एका प्रॉपर मॅनर मध्ये त्या ठिकाणी काय झाली पाहिजे, कम्प्लीट झाली पाहिजे, की जेणेकरून जेवढे पण काही झोन्स आपल्याकडे आहेत, वेदर रेसिडेन्शियल झोन असो, कमर्शियल झोन असो, इंडस्ट्रियल झोन असो, हे सर्व एकमेकांपासून काय झाले पाहिजे, सेपरेट झाले पाहिजे. नाहीतर एका ठिकाणी एखादं घर कन्स्ट्रक्ट होईल आणि त्याच्या शेजारी जर एखादी इंडस्ट्री कन्स्ट्रक्ट झाली तर हायजेनिक पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय राहणार आहे, अनफेवरेबल राहणार आहे. मग या सर्व गोष्टी कन्सिडर करून त्या ठिकाणी वेगवेगळे प्लान आणि वेगवेगळे डेव्हलपमेंटचे जे काही स्कीम्स आहेत त्या ठिकाणी काय केल्या गेल्या, राबवल्या गेल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पण डेव्हलपमेंट करणं खूप जास्त काय होतं, इम्पॉर्टंट होतं. आणि महाराष्ट्राचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते एका रूल्स आणि रेग्युलेशनच्या अंडर काय झालं पाहिजे, डेव्हलप झालं पाहिजे. मग ते रूल्स आणि रेग्युलेशनची एक सर्टन बुकलेट आपल्याकडे काय राहिली पाहिजे, प्रेझेंट राहिली पाहिजे. म्हणजे उद्या जाऊन कोणताही जो व्यक्ती आहे त्याला जर वाटलं की मला एखादा एरिया माझा डेव्हलप करायचा आहे, मग तो कोणत्या मॅनर मध्ये डेव्हलप झाला पाहिजे याची सगळी जी काही तरतूद आहे त्या बुक मध्ये काय असली पाहिजे, प्रेझेंट असली पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टींसाठी एक रेग्युलेशन बुक तयार केलं गेलं जे गव्हर्नमेंटच्या अंडर आणि गव्हर्नमेंटच्या ऍसेट खाली त्या ठिकाणी टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी काय केलं गेलं, तयार केलं गेलं. आणि त्या बुकला किंवा त्या ठिकाणी आपण लॉ आणि रेग्युलेशनला जे काही नाव दिलं दॅट वॉज कॉल्ड ॲज दी महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. मग असं म्हटलं जातं की महाराष्ट्र एमआरटीपी जो ऍक्ट आहे, जो 1966 मध्ये आपण कन्सिडर केला किंवा तयार झाला, मग याच्या पहिलं काय ऍक्ट नव्हते का, होते. भरपूर सारे ऍक्ट त्या ठिकाणी काय होते, अवेलेबल होते. पण त्या ऍक्टचा आपण या ठिकाणी काही वापर करत नाही. आता पूर्णपणे जी काय आपली डेव्हलपमेंट आहे ती पूर्णपणे एमआरटीपीच्या अंडरच त्या ठिकाणी काय होते, चालते. मग एमआरटीपी मध्ये ऍक्च्युअल काय असतं मित्रांनो, ते आपल्याला स्टडी करणं काय इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूला काय इम्पॉर्टंट आहे ते पण तुम्हाला समजणं काय इम्पॉर्टंट आहे. तर मग एमआरटीपी ची रचना कशी आहे आणि एमआरटीपी ला आपण कसं स्टडी करतो, दॅट इज अवर इम्पॉर्टंट पॉइंट. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राने एमआरटीपी ऍक्ट जो आहे तो 1966 मध्ये काय केला, लागू केला. 1966 मध्ये काय केला, लागू केला. आणि आपल्याला माहितीये लारा ऍक्ट मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. कोणतं जे काय ऍक्ट असेल त्याला जर कोणत्याही सिटीसाठी किंवा कोणत्याही कंट्रीसाठी किंवा कोणत्याही एरियासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी मॅन्डेटरी करायचं असेल तर त्याला आपल्याला ऑफिशियल गॅझेट मध्ये काय करावं लागतं, पब्लिश करावं लागतं. पण ऑफिशियल गॅझेट मध्ये जरी पब्लिश करायचं असेल तर त्याच्यासाठी एक सर्टन प्रोसिजरने आपल्याला काय करावं लागतं, त्याला तयार करावं लागतं. सगळ्यात पहिलं त्याचा एक ड्राफ्ट तयार केला जातो आणि त्या ड्राफ्टला आपण काय म्हणतो, बिल म्हणतो. हे जे बिल आहे, जे काही आपले हाऊसेस आहेत, तो हाऊसेस जे आहे त्या हाऊसेस मध्ये काय करावं लागतं, आपल्याला पास करावं लागतं. आणि त्या हाऊसेस मध्ये ज्यावेळेस ते पास होतं आणि ज्यावेळेस प्रेसिडेंटची त्याला ऍसेंट भेटते, ऍसेंट भेटल्यानंतर जो काय ऍक्ट आहे तो ऍक्ट पूर्ण एरियासाठी किंवा पूर्ण कंट्रीसाठी किंवा त्या पर्टिक्युलर स्टेटसाठी किंवा पर्टिक्युलर एरियासाठी काय होतं, त्या ठिकाणी अवेलेबल होतं. मग सिमिलरली याची पण काहीतरी हिस्ट्री असेल. येस, मग याची हिस्ट्री कशी आहे, याची हिस्ट्री लक्षात ठेवा की याला प्रेसिडेंटची जी ऍसेंट आहे, प्रेसिडेंटची जी काय ऍसेंट आहे, ऍसेंट म्हणजे काय, मान्यता. ती मान्यता जी भेटली होती दॅट वॉज ऑन 13 डिसेंबर 1966. 13 डिसेंबर 1966 ला त्याला प्रेसिडेंटची ऍसेंट भेटली. कसं लक्षात ठेवायचं बघा, 1966 आहे, शेवटचे काय 66, 6 + 6 काय होतं
12. 12वा महिना कोणता असतो? डिसेंबर. त्यामुळे कशा लक्षात ठेवायचं? डिसेंबर. आणि 1966 तर आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर 12ला 1 ने ऍड केलं तर काय होतं? 13 डिसेंबर 1966. तुम्हाला एक्झाम मध्ये डिसेंबर, फेब्रुवारी त्याचबरोबर वेगवेगळे मंथ चेंज केले जाऊ शकतात, पण डेट जी आहे डेट चेंज होणार नाही. ओके, ऍटलीस्ट तुम्हाला हे डिसेंबर महिना तरी जो आहे तो लक्षात ठेवणं काय इम्पॉर्टंट आहे. आता प्रेसिडेंटची असेंट भेटली तर ऑब्व्हियसली त्याला ऑफिशियल गॅझेट मध्ये पब्लिश करणं पण काय इम्पॉर्टंट आहे. मग ऑफिशियल गॅझेट मध्ये तो कधी पब्लिश झाला? इट वॉज पब्लिश 7 days लेटर गेटिंग द प्रेसिडेंट असेंट. म्हणजे किती तारखेला? 20 डिसेंबर 1966 ला काय आला? तो ऑफिशियल गॅझेट मध्ये आला. त्यामुळे त्याला म्हटलं जातं महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966, कारण की 1966 मध्ये तो आला होता. तुम्हाला सगळे पॉइंट्स लिहून देणार आहे, घाबरू नका मित्रांनो. आपला MRTP ऍक्ट जवळपास 70 ते 80 तासाचा आहे. ओके, जवळपास 1 ते 1.5 हप्ता आपला त्या ठिकाणी चालणार आहे. सगळे पॉइंट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी लिहून देणार आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका. ओके, फक्त जे काही पॉइंट्स मी इथं सांगतोय ते पॉइंट्स कडे तुम्ही लक्ष द्या. आता लिहून घेण्याची काही गरज नाही. दिस वॉज अबाउट द हिस्ट्री ऑफ द MRTP ऍक्ट. मग MRTP ऍक्ट मध्ये काय स्टडी करतो किंवा व्हॉट इज द ऍब्स्ट्रॅक्ट ऑफ MRTP ऍक्ट? What is the abstract of MRTP Act? That is a very important point. MRTP Act ज्यावेळेस तयार केला गेला तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो शब्द होता ना मित्रांनो, दॅट वॉज प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. MRTP ज्यावेळेस तयार केला गेला या दोघांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट शब्द जे कन्सिडर केले गेले दॅट वॉज द प्लॅनिंग अँड द डेव्हलपमेंट. मग कशाची प्लॅनिंग आणि कशाची डेव्हलपमेंट हे पण आपल्यासाठी काय आहे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस कोणताही एरिया जो आहे जो डेव्हलपिंग स्टेज वरती आहे किंवा पहिलं कुठंतरी काय झालेलं आहे, कोणत्या तरी प्लॅनच्या अंडर काय झालेलं आहे डेव्हलप झालेलं आहे, पण आता आपल्याला वाटतंय की त्या प्लॅनला किंवा त्या एरियाला अजून पण डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. मग डेव्हलपमेंट जर करायची असेल तर प्लॅनिंग करावी लागेल. मग प्लॅनिंग मध्ये आपण काय कन्सिडर करतो? प्लॅनिंग मध्ये आपण की त्याच्यामधले जे काही वेगवेगळे झोन्स आहेत, अम्युनिटीज आहेत, बिल्डिंग्स आहेत, लँड अलोकेशन्स आहेत, ते कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्लेस करायचे आहेत हे सर्वात आपण त्याच्यामध्ये काय करतो कन्सिडर करतो. मग मला सांगा, ज्यावेळेस आपण ही कन्सिडर करत असेल ते फक्त महाराष्ट्रासाठी आपण कन्सिडर करतोय आणि महाराष्ट्र हा काही छोटा स्टेट आहे का? नाही, इट इज अ व्हेरी बिग एक्सटेंड एरिया. मग या एरियामध्ये जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर डेव्हलपमेंटचा एरियल एक्सटेंड जो आहे तो पण खूप मोठा राहणार आहे. आणि ज्यावेळेस जो तो काही एक्सटेंड आहे तो जर तो खूप मोठा असेल तर ऑब्व्हियसली त्या एरियाला, ज्या एरियाची आपल्याला काय करायची डेव्हलपमेंट करायची आहे त्या एरियाला आपण एक सर्टन रिजन म्हणून काय करणार कन्सिडर करणार. मग रिजन मध्ये एक डिस्ट्रिक्ट येऊ शकते, 2 डिस्ट्रिक्ट येऊ शकतात किंवा एक सर्टन एरिया जो काही एक्सटेंड आहे तो काय होऊ शकतो त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एरियाला आपण रिजन म्हणून काय केलं कन्सिडर केलं. या रिजनला मला काय करायचंय डेव्हलप करायचंय. कसं डेव्हलप करायचंय? प्लॅनिंगली डेव्हलप करायचं आहे. कशाने डेव्हलप करायचंय? प्लॅनिंगली. मग ह्या रिजनला जर मला प्लॅनिंगली डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी एखादी बॉडी तयार केली पाहिजे मी, जी काय करेल या रिजनला कसं डेव्हलप करायचं आहे, त्या रिजन मध्ये कसं सर्वे करायचं आहे, या रिजन मध्ये जो काही पार्ट आहे त्या पार्टला कशी ग्रुपिंग करायची आहे याची सगळी जी काही माहिती आहे तो माहिती तो काय करणार आहे कलेक्ट करणार आहे. आणि या रिजनला ज्यावेळेस आपण डेव्हलप करायला जातो आणि त्याचा एक आराखडा जो आपण तयार करतो, म्हणजे त्याचा एक प्लॅन जो आपण तयार करतो त्याला आपण काय म्हणतो रिजनल प्लॅन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो रिजनल प्लॅन. आणि या रिजनल प्लॅनला तयार करण्याची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल दॅट रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑन रिजनल बोर्ड. रिजनल बोर्ड कडे ती काय असते ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि रिजनल बोर्ड काय करतो त्या रिजन मधला तो रिजनल प्लॅन तयार करून त्याला ऍक्च्युअल ग्राउंड वरती कसं तयार करता येईल किंवा ग्राउंड वरती कसं त्याला एक्झिक्यूट करता येईल या सर्व गोष्टी तो काय करतो रिजनल बोर्ड करतो. मग हे झालं एका सर्टन पर्टिक्युलर रिजन साठी.
त्याचबरोबर एक सर्टन एरिया पण असू शकतो जो आपल्या एका एक सर्टन एक्सटेंट मध्ये अवेलेबल असू शकतो, किंवा एखादी ग्रामपंचायत असू शकते, एखादी प्लॅनिंग ऑथॉरिटी असू शकते, लोकल ऑथॉरिटी असू शकते, म्युनिसिपल कॉर्पोरेशन असू शकतं. त्यांना जर वाटलं की एक सर्टन एरिया मला काय करायचं, डेव्हलप करायचं आहे, तर त्यावेळेस ते काय करू शकतात, एका सर्टन एरियासाठी जी काही डेव्हलपमेंट आहे जी करणं एसेन्शियल आहे त्यांच्यासाठी एक सर्टन प्लॅन तयार करू शकतात, आणि त्या प्लॅनला आपण काय म्हणतो, डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ दॅट एरिया. मग ते काय करतात, त्या एरियासाठी तो एक डेव्हलपमेंट प्लॅन काय करतात, तयार करतात. आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर त्यांना काही स्कीम्स राबवायच्या असतील, त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये किंवा त्या डेव्हलपिंग एरियामध्ये जर त्यांना काही स्कीम्स अलोकेट करायचे असतील, जर त्याच्यामध्ये पुट करायचे असतील, तर तिथं आपण टाउन प्लॅनिंग स्कीमचं काय करतो, रिझर्वेशन करतो, किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम आपण काय करतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो. त्यामुळे एमआरटीपी मध्ये सगळ्यात पहिलं रिजनल प्लॅनला महत्व दिलं गेलं, सेकंड डेव्हलपमेंट प्लॅनला महत्व दिलं गेलं, आणि तिसरं जे होतं दॅट वॉज कॉल्ड ॲज ए टाउन प्लॅनिंग स्कीम. आणि टाउन प्लॅनिंग स्कीमच्या नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो कन्सिडर केला गेला दॅट वॉज दी एस्टॅब्लिशमेंट ऑफ दी न्यू टाउन्स. जर नवीन टाउन जर तुम्हाला एखाद्या एरियामध्ये जर कन्स्ट्रक्ट करायचे असेल, मग ते नवीन टाउन्स कसे असायला पाहिजे, कशी त्यांची डेव्हलपमेंट, कशी त्यांची रचना असली पाहिजे, कसं त्यांच्याकडून असेसमेंट चार्जेस, रिकव्हरी चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस गेन केले पाहिजे, या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय केल्या, स्टडी केला. आता मला सांगा, ज्यावेळेस गव्हर्नमेंट असा विचार करत असेल की एखाद्या एरियाचं डेव्हलपमेंट करायचं आहे, तर ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट करताना काही प्लेसेस असे असतील ज्यांच्यावरती पब्लिक पर्पज साठी आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे किंवा डेव्हलपमेंट करावे लागणार आहे. फॉर एन एक्झाम्पल, ज्या एरियाची फ्युचर डेव्हलपमेंटचा आपण विचार करतो त्या एरियामध्ये जाण्यासाठी रोड तर तयार झाला पाहिजे. रोड जर तयार करायचा असेल तर ऑब्व्हियसली मला सांगा मित्रांनो, तिथं आपल्याला लँड ऍक्विजिशन करावं लागेल. मग लँड ऍक्विजिशनचे जे काही प्रोसिडिंग्स आहेत त्या पण एमआरटीपी मध्ये काय केल्या गेल्या, कन्सिडर केल्या गेल्या. आणि त्यानंतर एक्स्ट्रा ज्याच्यामध्ये जे काय आपल्याला डेव्हलपमेंट करताना गोष्टी लागणार आहेत या एमआरटीपी मध्ये काय केल्या गेल्या, इन्क्लूड केल्या गेल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एमआरटीपी जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण रिजनल प्लॅन, सेकंड डेव्हलपमेंट प्लॅन, थर्ड टाउन प्लॅनिंग स्कीम, त्यानंतर न्यू टाउन्स, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ऍक्विजिशन ऑफ लँड, आणि एक्स्ट्रा जे काही मिसलेनियस आहे ते मिसलेनियस आपण काय करतो त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. या टोटल पार्टला एमआरटीपी मध्ये काय केलं गेलं, कन्सिडर केलं. आणि मित्रांनो, तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट समजला जातो दॅट इज आरपी, डीपी अँड टीपीएस. तुम्ही प्लॅनिंगचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये पहिले 3 जर पॉइंट बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 पॉइंट इन डिटेल काय केलेले मेन्शन केलेले. आणि एक्झाम मध्ये पण क्वेश्चन विचारताना यांच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. कोण त्याची एस्टॅब्लिशमेंट करतं, कशी त्याची एस्टॅब्लिशमेंट होते, कसा त्याचा ड्राफ्ट तयार केला जातो, किती दिवसात तो सँक्शन केला जातो, किती दिवसात ती डेव्हलपमेंट केली जाते, कसं लोकांना कम्पेन्सेशन दिलं जातं, किती दिलं जातं, कोणाला नाही दिलं जात, आणि त्याचबरोबर जो काय प्लॅन आहे तो कोणत्या पद्धतीने सँक्शन केला जातो, या सर्व गोष्टी आपण एमआरटीपी मध्ये काय करतो, स्टडी करतो. दॅट इज कॉल्ड ॲज युअर एमआरटीपी ऍक्ट. कळलं सर्वांना? टोटल एमआरटीपी मध्ये 9 चॅप्टर्स आहेत. आपल्याला सर्व एमआरटीपी सगळे पार्ट आहे तो त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रॉपरली स्टडी करायचा आहे. कळलं सर्वांना? ऍटलिस्ट ऍब्स्ट्रॅक्ट तरी कळलं एमआरटीपीचा. ओके, राईट इट डाऊन. हेडिंग लिहून घ्या, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. राईट ऑन. त्याच्या खाली फर्स्ट पॉइंट लिहून घ्या, ब्रीफ हिस्ट्री. त्याच्या खाली फर्स्ट पॉइंट लिहून घ्या, ब्रीफ हिस्ट्री.
त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहून घ्या. MRTP received the assent of the president on 13 December 1966. ट्रिक लिहून घ्यायची असेल तर लिहून घेऊ शकतात. 1966 plus 6 12. So 12 month is the December. आणि मित्रांनो ट्रिक्सनेस लक्षात राहील बरं का. याच्यामध्ये जेवढे ट्रिक्स तयार करताल तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही त्या लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट. इट वॉज पब्लिश्ड इन, सेकंड पॉइंट, इट वॉज पब्लिश्ड इन Maharashtra Government Gazette. It was published in Maharashtra Government Gazette on 20th December 1966. Next, abstract of the act. Next heading लिहून घ्या. Abstract of the act. Abstract of the act. Write down first point in that. This act makes provision for planning and development of a particular region, established for the special purpose. Next point. It is used to constitute the regional board. And makes better provision for the development plan with a view of ensuring that the development of the area is in proper manner and in effective execution. Next, it also helps to establish town planning schemes for a particular part of
for a particular part of area. For a particular part of area. Next point. We can also develop the new towns. We can also develop the new towns by the means of development authorities. By the means of development authorities. Next point. MRTP also makes provision for compulsory acquisition of the land required for public purpose. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग लिहून घ्या. कंटेंट ऑफ MRTP ऍक्ट. कंटेंट ऑफ MRTP ऍक्ट. कंटेंट ऑफ MRTP ऍक्ट. त्याच्यामध्ये सर्वात पहिला पॉइंट लिहून घ्या. टोटल नंबर ऑफ चॅप्टर्स इन MRTP. Total number of chapters in MRTP are 9 with 165 sections. 165 sections listed as below. With 165 sections listed as below. ओके. आता मी तुम्हाला लिस्ट लिहून देतो. सेक्शन कोणत्या सेक्शन पासून कोणत्या सेक्शन पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये कोणता पार्ट स्टडी करायचा आहे. जस्ट एक ब्रीफ इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती होईल. ओके. राईट डाऊन. सेक्शन 1 to 2. Section 1 to 2 gives preliminary information about MRTP. Section 1 to 2 gives preliminary information about MRTP. असं मी जसं तुम्हाला सांगितलं 1 to 2 dash preliminary information about MRTP लिहिले तरी चालेल. ओके. त्यानंतर सेक्शन 3 to 20 provisions relating to regional plan. Provision relating to regional plan. तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा तरी. नंतर आपण पुढे तो चॅप्टर जो स्टडी करू इन डिटेल त्यावेळेस RPDP केलं तरी चालेल. पण आता लिहिताना फुल फॉर्म मध्ये. ओके. त्यानंतर सेक्शन 21 to 42. सेक्शन 21 to 42 डेव्हलपमेंट प्लान and area development authority. Development plan and area development authority. Okay. त्यानंतर 43 to 58. 43 to 58 control of development, comma unauthorized development. त्यानंतर 59 to 112. 59 to 112 it is town planning scheme. Town planning
scheme. Okay, त्यानंतर section 113 to 124, it is new towns and information regarding assessment, recovery and development charges. त्यानंतर 125 to 129, it is land acquisition. Then the 130 to 134, it is finance, account and audit. And last 135 to 165, supplementary and miscellaneous provisions. Okay, these are the various sections of the MRTP. Okay, थोडक्यात म्हणू शकतात इंडेक्स आहे, सिलेबस आहे MRTP चा. ओके, जसं एक्झाम मध्ये आपण सिलेबस स्टडी करतो. ओके, दॅट इज दी सिलेबस. ओके, अजून एक तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन मला सांगायची आहे. आपल्या एटीपी ची ऍड एवढी लवकर काय येत नाहीये, कारण की त्यांचं चाललंय की सिलेबस जो आहे, सिलेबस मध्ये थोडं ऍडिशन करण्याचं चाललंय. ओके, सिलेबस मध्ये ऍडिशन म्हणजे रेराइट सारखे पॉइंट ऍड होऊ शकतात. त्याचबरोबर जर एखादा पॉइंट त्यांना काढायचा असेल तर तो रिमूव्ह करू शकतात. एमआरटीपी काढतील का? नाही. लँड ऍक्विजिशन काढतील का? नाही. टीपीएस काढतील का? नाही. ओके, सॉरी, टीपीएस नाही. इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसी काढतील का? नाही. काढू काय शकतात माहिती का? एकच शंका आहे, परांजपे कमिटी रिपोर्ट. ओके, तेवढंच काढण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर एएसआर पण काढण्याचे चान्सेस आहेत. दॅट विल डिपेंड अपॉन दी डिपार्टमेंट. ओके, आणि अजून एक गोष्ट, उशीर का लागतोय तुम्ही बघितलं असं, जस्ट आता मागच्या 2 वीक्स पूर्वी आपले जे काही पहिले डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर होते, ओके, त्यांची त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या जागी दुसरे डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर आलेले आहेत. त्यामुळे पूर्ण त्यांचं कार्यकाळ एकदा स्टार्ट प्रॉपरली होईपर्यंत मला नाही वाटत त्या ठिकाणी नोटिफिकेशन याचे चान्सेस आहेत. म्हणजे असं काय पूर्ण वर्ष लागणार नाही, पण ऍटलिस्ट एक 15 ते 20 दिवस तरी अजून लागतील की तुमची नोटिफिकेशन त्या ठिकाणी सादर होईल. जागा किती आहेत, कशा आहेत, हे सगळं फायनल झालेले आहे. पण त्याचबरोबर कधी रिक्रुटमेंट करतील ते किंवा कधी ऍडव्हर्टाइजमेंट येईल ते अजून फायनल नाही झालं. अजून सेकंड एक गोष्ट सांगतो की एटीपीच्या पहिलं कदाचित टाउन प्लॅनिंग असिस्टंटच्या जागा येण्याचे चान्सेस आहेत. तर टाउन प्लॅनिंग असिस्टंटची जी एक्झाम आहे दॅट विल बी कंडक्टेड अंडर टीसीएस किंवा जे नवीन एमकेसीएल वगैरे सांगितलेले आहे गव्हर्नमेंटने, त्यांच्या अंडर कंडक्ट होणार आहे. टाउन प्लॅनिंग असिस्टंट मध्ये पहिलं सिलेबस जो होता ना, तो म्हणजे असं रात्रीतून डिझाईन केल्यासारखा होता. फिजिक्स, केमिस्ट्री काहीतरीच वेगळं होतं. 13 सब्जेक्ट्स होते जे तुम्हाला काहीतरी फक्त 100 मार्काचे एक्झाम साठी त्या ठिकाणी त्यांनी कंडक्ट केलेले होते, ज्याचा काहीही संबंध नव्हता त्या सिलेबसशी. म्हणजे ज्यावेळी तुमची रिक्रुटमेंट होती त्या डिपार्टमेंटला, त्याच्यामध्ये तुमचं काहीही घेणं देणं नाहीये त्याच्यामध्ये, असा सिलेबस होता. तर कदाचित असं पण चाललंय की जो काही प्लॅनिंग असिस्टंटचा पार्ट आहे, तो पार्ट त्याच्यामध्ये एटीपीचा सिलेबस ऍड करण्याचं चाललेलं आहे. पण याचा फायदा फक्त कोणाला होणार माहिती का? सिव्हिल इंजिनियर्सला. कारण की आर्किटेक्ट वाल्यांना अलाउड नाही करणार ते.
टाउन प्लॅनिंग असिस्टंट मध्ये आर्किटेक्चरला अलाउ करणं अजून त्यांचं फायनल झालेलं नाही, पण सिव्हिल इंजिनियर्स आहेत अलाउड, पण एटीपी मध्ये ते सगळे अलाउड आहे. पण जसं मग मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे, आर्किटेक्चर वाल्यांना अजून एक ऑपॉर्च्युनिटी आहे कशामध्ये, बीएमसी मध्ये. बीएमसी मध्ये जी काय एक्झाम होणार आहे मार्च एप्रिल मध्ये, त्याच्यामध्ये आर्किटेक्चरचा जो काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये टोटल तुमचा प्लॅनिंगचा जो काही सिलेबस आहे ना, सेम ऍज इट इज सिलेबस तुम्हाला त्या एक्झामला राहणार आहे. म्हणजे तुमच्याकडे पण 2 एक्झाम आहे आणि सिव्हिल इंजिनियर्स कडे पण 2 एक्झाम आहेत, जे काय करू शकतो त्याचं प्रिपरेशन करू शकतो. तर तुमचा जो काही अभ्यास आहे ना त्या ठिकाणी त्याला प्रॉपरली ठेवा. ओके, डिप्लोमाला पण त्या ठिकाणी अलाउड राहणार आहे. ओके, प्लॅनिंग असिस्टंट इज अलाउड फॉर डिप्लोमा अँड डिग्री होल्डर बोथ. फक्त काय त्याचे नंतर चेंजेस होतील, दॅट विल बी डिपेंडेंट अपॉन दॅट डिपार्टमेंट. आणि अजून एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, एमपीएससीने काय केलं माहितीये का, या वर्षी जी काय आमची सिव्हिल इंजिनिअरची जी काही एक्झाम होणार आहे, म्हणजे या वर्षी 2 एक्झाम ठेवलेले आहेत त्यांनी एमपीएससीच्या. एक होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि एक होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. ओके, त्यामुळे तुमची जी कॉम्पिटिशन आहे ना ती थोडीफार कमी झालेली आहे. ओके, तो एक चान्स तुमच्याकडे खूप चांगला आहे. त्याचबरोबर जी काही म्हाडाची एक्झाम आहे ना ती पोस्टपोन झालेली आहे, ती तुमच्यासाठी खूप चांगलं झालं. म्हणजे तिकडचे जे मुलं आहेत ना ते इकडे येणार नाही एटीपी मध्ये. म्हणजे जो काय आहे कन्स्ट्रेंट जो आहे तुमचा तो त्या ठिकाणी मेंटेन राहणार आहे. ओके, त्यामुळे याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे. भरपूर जण मला विचारतात की सर आता हे 2-3 एक्झाम आलेला आहे, माडा आहे, बीएमसी आहे, पीडब्ल्यूडी येणार आहे, डब्ल्यूआरडी येणार आहे, तर मग एटीपी सोडून तो अभ्यास करू का? तर माझं म्हणणं असं आहे की जर एटीपी खरंच जर सिरियसली जर तुम्ही अभ्यास देऊन जर करत असाल तर त्या बाकीच्या एक्झाम्स पैकी ही एक्झाम तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे. एटीपीची जी पोस्ट आहे तर सगळ्यात महत्वाचं पीडब्ल्यूडी मध्ये जा, डब्ल्यूआरडी मध्ये जा किंवा म्हाडामध्ये जा, तिथं जे काही. आणि त्याचबरोबर आता तुम्ही याचं पण बघितलं असेल भूमी अभिलेखचं. ओके, भूमी अभिलेख म्हणजे जो कोणी अभ्यास करत असेल ना, मी त्याला सांगतो मी भूमी अभिलेख म्हणजे थोडक्यात तलाठी होणं म्हणजे फक्त लँड रेकॉर्डच्या बाबतीत सगळ्या गोष्टी गोळा करणं आहे. ओके, बाकीचं त्याचं पेमेंट बाकी त्या गोष्टीत तर त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण एवढं कष्ट करतोय तर ऑब्व्हियसली पोस्ट पण एका चांगल्या पद्धतीची असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला पण आयुष्यभर समाधान वाटेल. नाहीतर काय होईल, आपण आयुष्यभर आपल्या स्वतःला दोष देत बसन की अरे एक एक्झाम होती हातामध्ये आणि आपण त्याचं प्रॉपरली प्रिपरेशन केलं नाही. त्यामुळे टार्गेट केलं आहे ना टाउन प्लॅनिंग, तर टाउन प्लॅनिंगच त्याच्यामध्ये पाहिजे. मग मध्ये कितीही एक्झाम येऊ, 2 येऊ, 3 येऊ, 4 येऊ, 10 येऊ, तर त्याच्याकडे फोकस करायचं नाही. जे टार्गेट आहे ना त्याच टार्गेटला त्या ठिकाणी तुम्ही काय करा, कम्प्लीट करा. 100% सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. आणि सगळ्यात अजून एक चांगली गोष्ट सांगतो मित्रांनो, तुमचं जेवढं काही प्रिपरेशन आहे ना, मी आज रिव्हिजन घेतली, मग असं नाही की मला टाइम त्या ठिकाणी पास करायचा होता. ओके, मी का रिव्हिजन घेतली माहिती का, तुमचा जो काही अभ्यास आहे ना आतापर्यंतचा तुम्ही किती सिरियस आहे ना ते मला त्या ठिकाणी चेक करायचं होतं. याच्यावरनं तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, बाकीच्या मुलांना म्हणजे अगदी जस्ट एक मागच्या वीक मध्ये मी एका क्लासेस वरती जस्ट एक सेमिनार द्यायला गेलो होतो. त्यावेळेस मी त्यांना टाउन प्लॅनिंगच्या बद्दल काही क्वेश्चन्स विचारले. व्हॅल्युएशन वरती एकाला पण त्या ठिकाणी आन्सर देता आलं नाही. जवळ 200-250 मुलं समोर होते, एकाला पण व्हॅल्युएशन वरती अगदी मी अमाऊंट ऑफ ₹1 काय असं विचारलं होतं ना तरी त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो कुठं ना कुठं ते मुलं काय होतं, ते लॅग होतात, म्हणजे अभ्यास त्यांचा काय त्या ठिकाणी कमी आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, तुमचा जो अभ्यास आहे तो अजून कसा एफिशियंट करता येईल किंवा अजून त्याच्यामध्ये एफिशियन्सी कशी वाढवता येईल ना ते तुम्ही बघा. बाकीचा सिलेबस किंवा बाकीचे जे काही पॉइंट्स आहेत जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे, मी जेवढे तुम्हाला देईन ना दॅट आर मोर दॅन सफिशियंट. तुम्हाला बाकी एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही. जे काही एक्स्ट्रा पॉइंट लागेल ना मी हमखास तुम्हाला सांगणार आहे की हे पॉइंट तुम्ही कम्प्लीट करा. पण मी जे देतोय तुम्हाला, जेवढं काही लिहून देतोय त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करण्याची गरज नाही. लिहून देतानाच मी सगळं पूर्णच लिहून देतोय, असं नाही का काही पॉइंट सोडतोय किंवा पॉइंट त्याच्यामध्ये गाळून टाकतोय, नाही. सगळे पॉइंट त्या ठिकाणी कव्हर करतो. दॅट इज मोर दॅन सफिशियंट फॉर यू. एवढं झालं तुमचं कम्प्लीट, यू विल बी रेडी फॉर युअर एक्झाम. जवळपास 15 ते 20 जानेवारी पर्यंत कदाचित आपला सिलेबस पूर्णपणे कम्प्लीट पण होऊन जाईल. त्यानंतर जो काही टाइम तुम्हाला भेटणार आहे तो तुमचा रिव्हिजनचा टाइम राहणार आहे. मग जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल ना तुम्हाला तेवढी जास्त रिव्हिजन तयार करण्याचा प्रयत्न. वेगवेगळे चार्ट्स तयार करा, वेगवेगळे क्वेश्चन्स तयार करा, एक्झाम्पल्स तयार करा, त्याचं कन्सेप्ट अजून कसं वाढवता येईल ना तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की त्यांना
व्हॅल्युएशन मधले व्हॅल्युएशन टेबलचे जे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत ना, हे मी अशा बुक मधून घेतलेले आहेत ज्याच्यामधले जे क्वेश्चन आहेत ऍज इट इज 2018च्या एक्झाम मध्ये विचारले गेले होते. त्यामुळे कदाचित आपल्या बुक मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ना व्हॅल्युएशनचे, अमाऊंट ऑफ ₹1 असो, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 असो, हे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसण्याचे काही चान्सेस आहेत. तुम्ही आता पण बघितलं असेल की आता एमपीएससी मेन्सची एक्झाम झाली, आपली जी काही अकॅडमी आहे त्या अकॅडमी मधले जवळपास ऍज इट इज 5 ते 6 क्वेश्चन एक्झाम मध्ये रिपीट झाले होते. ओके, म्हणजे टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन विथ सेंटेन्स त्या ठिकाणी रिपीट झाले होते. त्यामुळे मित्रांनो तो एक जो कॉन्फिडन्स आहे तो तुमचा त्या ठिकाणी बूस्टअप होऊ शकतो. ओके, पण हा कॉन्फिडन्स तुम्हाला अगदी एक्झाम येऊ पर्यंत कंटिन्यू ठेवायचा आहे. ओके, त्यामुळे एक्झाम कधी होईल, कसं होईल, कशी प्रोसिजर होईल, त्यावेळेस मी अभ्यासाला लागू का याच्या मागे नका लागू. आता तुम्ही काय करा, तुमचा जो अभ्यास आहे ना त्याला कंटिन्यू करा. जेवढा भारी करता येईल ना अभ्यास तेवढं चांगलं करा. ओके, कोण काय करतंय, कुठं जायला, कोणत्या डायरेक्शन मध्ये जात आहे याच्याकडे आपलं लक्ष नका देऊ. एक एक्झाम टार्गेट केली तीच एकदम एफिशियंटली देण्याचं बघा. 100% सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत तुमचे त्याच्यामध्ये. ओके, आणि आर्किटेक्चर असो किंवा सिव्हिल इंजिनियर असो याच्यामध्ये बायफर्गेशन करू नका की मी आर्किटेक्चर आहे त्यामुळे व्हॅल्युएशनचा पार्ट मला अवघड जातोय, नाही. किंवा मी आर्किटेक्चर नाही, मी सिव्हिल इंजिनियर आहे, प्लॅनिंगचा भाग अवघड जातोय, नाही. सगळ्यांना करणं महत्वाचं आहे. ओके, एकाचं एक पॉइंट चांगला आहे पण दुसरा पॉइंट काय निगेटिव्ह, एकाचा दुसरा पॉइंट पॉझिटिव्ह आहे, पहिला पॉइंट काय निगेटिव्ह, असं बॅलन्स का त्याच्यामध्ये. ओके, टेन्शन घेऊ नका, सिलेक्शन हमखास होणार आहे पण प्रॉपरली करणं काय इम्पॉर्टंट आहे. क्लिअर एव्हरीबडी, लिहिले सगळे पॉइंट्स. आता या पॉइंट्स बद्दल मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो की काय काय आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. राईट फ्रॉम सेक्शन 1 to 65 टोटल सगळे सेक्शन्स आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. अकॉर्डिंग आणि त्याच्यासोबत शेड्यूल्स पण आहेत, ते शेड्यूल पण आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. सगळ्यात पहिले येतं 1 to 2 सेक्शन मध्ये. याच्यामध्ये ऍक्च्युली कोणताही ऍक्ट तुम्ही स्टडी करायला गेले तर त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन असते त्या ऍक्ट बाबत, आणि तिथं तुम्हाला माहिती आहे त्या ऍक्टची डेफिनेशन असते, त्या ऍक्टचा एरियल एक्सटेंट असतो आणि गॅझेटमध्ये कधी पब्लिश झालेला आहे याची थोडक्यात इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली असते. ते आपल्याला त्या पहिल्या 2 सेक्शन्स मध्ये स्टडी करायचे. सेकंड सेक्शन येतो 3 to 20 सेक्शन, दॅट इज द प्रोव्हिजन रिलेटेड टू रिजनल प्लॅन्स. म्हणजे की ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट कोणत्याही एरियाचा डेव्हलपमेंट करायचा विचार करते आणि तो एरियल एक्सटेंट जर खूप मोठा असेल, खूप मोठा रिजन त्या ठिकाणी जर त्यांना डेव्हलप करायचं असेल, मग त्या रिजनची डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे, त्याचा एरिया आपण कसा सिलेक्ट करतो, त्या एरियाला डेव्हलप करण्यासाठी कोणती ऑथॉरिटी नेमली जाते, ती ऑथॉरिटी प्लॅन कसा तयार करते, कसा तो प्लॅन तिकडे सादर करते, किती दिवसात तो सादर करते, प्लॅन कसा त्या ठिकाणी काय होतो सँक्शन होतो स्टेट गव्हर्नमेंट कडून, आणि त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा प्रोव्हिजन्स आहेत ते आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्यानंतर येतं 21 to 42, दॅट इज द डेव्हलपमेंट प्लॅन अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे काय, एखाद्या एरियासाठी ज्याला आपल्याला डेव्हलप करायचं आहे त्या एरियामध्ये जो काय आपण प्लॅन तयार करणार आहे आणि तिथं जे काय आपण अथॉरिटी नेमणार आहे दॅट इज कॉल्ड ऍज द एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. हे सर्व पॉइंट याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर लक्षात ठेवा आपल्या टोटल एमआरटी मध्ये सर्वात मोठा जो पार्ट कंटिन्यू केलेला आहे दॅट इज द डेव्हलपमेंट प्लॅन. त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन तुमचा फक्त इथं कम्प्लीट होत नाही, डेव्हलपमेंट प्लॅनचा काही पार्ट 43 to 58 सेक्शन मध्ये पण काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे. म्हणजे त्याचा थोडक्यात पार्ट आपण समजू शकतो. दॅट इज द कंट्रोल ऑफ डेव्हलपमेंट अँड अनऑथोराइज्ड डेव्हलपमेंट. म्हणजे एखाद्या एरियामध्ये जी काही डेव्हलपमेंट चालू आहे ती डेव्हलपमेंट जर आपल्या प्लॅनच्या हिशोबाने होत नसेल किंवा असं एखादं अनऑथोराइज स्ट्रक्चर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला असेल, जसं तुम्ही बघत असतात की ज्यावेळेस एखादा रोड त्या ठिकाणी प्रेझेंट असतो तर त्या ठिकाणी भरपूर स्टॉल्स वगैरे काय केले जातात, तयार केले जातात. ते लोक त्यांना कितीही सांगितलं की ही जागा तुमची नाहीये, तुमच्या या स्टॉल्समुळे जी काही ट्रॅफिक आहे ती तयार होते, हे जे काही अनऑथोराइज स्ट्रक्चर्स आहेत त्यांना रिमूव्ह करण्याची काय लागते, गरज लागते. मग कलेक्टर यांना कसं रिमूव्ह करू शकतो, कोणत्या पद्धतीने तो रिमूव्ह करतो, कोणाची त्याच्यामध्ये हेल्प घेतो, हे सगळे पॉइंट्स आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार. कोणते स्ट्रक्चर अनऑथोराइज स्ट्रक्चर्स असतात हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय करतो, स्टडी करतो. त्यानंतर इथं जो पार्ट आहे 21 to 42 आणि 43 to 58 हा टोटल डेव्हलपमेंट प्लॅन जरी समजला तुम्ही तरी चालेल.
त्यानंतर स्टार्ट होतो 59 to 112. दॅट इज द टाउन प्लॅनिंग स्कीम. टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये एक सर्टन एरियामध्ये जर तुम्हाला काही स्कीम्स राबवायच्या असतील ज्या डेव्हलपमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने काय आहेत इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर किंवा एरिया पहिलाच डेव्हलप्ड असतो, पण त्या एरियाला मला अजून वेगळ्या पद्धतीत कसं डेव्हलप करायचं. जसं स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी आली, पुणे काय डेव्हलप सिटी आहे, पण स्मार्ट सिटी त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये काय केलेली आहे इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे एक सर्टन स्कीम त्या ठिकाणी काय केलेली आहे ऍड केलेली. मग ती टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये जो काय फायनल प्लॉट आहे, सेमी फायनल प्लॉट आहे, जो काय ओरिजिनल प्लॉट आहे, याच्या टोटल सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण याच्यामध्ये काय करतो स्टडी करतो. त्यानंतर 113 to 124 मध्ये न्यू टाउन्स अँड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द असेसमेंट, रिकव्हरी अँड डेव्हलपमेंट चार्जेस. ज्यावेळेस आपण व्हॅल्युएशन स्टडी करत होतो मित्रांनो, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली जी काय ऍग्रिकल्चरल जमीन असते त्या जमिनीला आपण काय करतो एनए करतो, आणि एनए केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक सर्टन बेटरमेंट चार्जेस पे करावे लागतात. मग ते चार्जेस किती असतात हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करतो स्टडी करतो. त्याचबरोबर तो जो काही नवीन टाउन आहे त्या नवीन टाउनला डेव्हलप करण्यासाठी जी काय आपली ऑथॉरिटी राहणार आहे दॅट इज कॉल्ड एज न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. याच्याबद्दल माहिती आपल्याला काय करायची स्टडी करायची. थोडक्यात एक सांगू मित्रांनो, ज्या प्रोसिजर्स आहेत म्हणजे आरपी मध्ये आरपी काय असतो, कोण तयार करतो, कसा तयार करतो, कसा मॅप प्रिपेअर करतो, कसा तो सँक्शन करून घेतो, कसा मॉडिफिकेशन करतो, आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर फायनल त्या ठिकाणी आपण त्याला प्लॅन कसं एक्झिक्यूट करतो, हे सर्व पॉइंट त्याच्यामध्ये काय केले जातात स्टडी केले जातात. त्याचबरोबर ज्यावेळी डीपीला येतो, डीपी मध्ये पण सेम आहे. डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत, कोणती ऑथॉरिटी त्याला तयार करते, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे काय, एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे काय, कसे लोक काम करतात, कशी लोकल ऑथॉरिटी त्यांना वर्क करते, कलेक्टरचा काय रोल असतो, हे सगळे पॉइंट्स म्हणजे सिक्वेन्शियली ना मित्रांनो सगळे पॉइंट तुम्ही सेम बघत होता. फक्त त्यांचं जे वर्क आहे ना ते कसं चेंज होतं ते आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं स्टडी करावं लागतं. त्यानंतर 125 to 129 मध्ये आपण लँड ऍक्विजिशन काय करतो स्टडी करतो. म्हणजे एखादी जमीन जी आहे जी डेव्हलपमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे, जिथं रोड डेव्हलप करायचे किंवा एखादा पब्लिक पर्पज साठी ती जमीन आपल्याला ऍक्वायर करायची आहे, मग त्याचं ऍक्विजिशन कसं केलं जातं. मग परत याच्यामध्ये आपण काय करणार आहे माहिती का, 2013चा जो काय लँड ऍक्विजिशन ऍक्ट आहे तो परत रिपीट करणार आहोत. त्याच्यामध्ये पॉइंट त्याच्यामध्ये आपण परत स्टडी करणार आहोत. कारण की एमआरटीपी मध्ये लँड ऍक्विजिशनचे टोटल प्रोसिजर जे कम्प्लीट केले जातात दॅट इज अकॉर्डिंग टू द लारा ऍक्ट 2013. त्यानंतर 130 to 134 जो काही सेक्शन आहे त्याच्यामध्ये फायनान्स, अकाउंट अँड ऑडिट. आता फायनान्स, अकाउंट आणि ऑडिट. ऑडिट काय असतं तुम्हाला सांगतो मित्रांनो. जर सपोज एखादी कंपनी आहे, कॉर्पोरेशन आहे, ते कॉर्पोरेशन काय करते एक सर्टन प्रोडक्ट तयार करते किंवा एक सर्टन प्रोजेक्ट काय करते एक्झिक्यूट करते. आता प्रोजेक्टला एक्झिक्यूट करण्यासाठी अमाऊंट लागणार आहे, पैसे लागणार आहे. सिमिलरली गव्हर्नमेंटला जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर अमाऊंट लागणार आहे, पैसे लागणार आहे. मग जी काय गव्हर्नमेंट जी काय अमाऊंट त्या ठिकाणी गुंतवणूक करते डेव्हलपमेंटसाठी ती बरोबर आहे की नाही आणि खरंच तेवढी डेव्हलपमेंट झालेली आहे की नाही हे सर्व चेक केलं जातं. दॅट इज अंडर दी ऑडिट. मग त्याची कॉस्ट, फायनान्स सगळे जे काय आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो कन्सिडर करतो. त्यानंतर 135 to 165 मध्ये सप्लिमेंटरी अँड मिसलेनियस प्रोव्हिजन आपण त्याच्यामध्ये काय करतो स्टडी करतो. म्हणजे काय की मागे जेवढे काय पॉइंट स्टडी केलेले आहेत याच्यामध्ये जे काही त्रुटी असतील, याच्यामध्ये काही मायनर जे काही चेंजेस असतील ते आपण मिसलेनियस मध्ये काय करतो स्टडी करतो. दॅट इज दी सिलेबस ऑफ दी एमआरटीपी. सिलेबस तुम्ही समजू शकता. आता तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिला 1 to 2, 3 to 20, 21 to 42, 43 to 58 टाउन प्लॅनिंग स्किल. हा पार्ट जो आहे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सर्वात इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतील. बाकीचा जो काय पार्ट आहे, आता हा जो पार्ट आहे हा पहिलाच आपण स्टडी केलेला आहे बरोबर, पहिला स्टडी केलेला आहे. हा पार्ट जो तुम्ही काय बघताय हा पार्ट या पार्टच्या जवळपासच त्या ठिकाणी आपण काय करतो स्टडी करतो. फक्त त्याच्यामध्ये मायनर जे काही चेंजेस आहेत ते आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. त्याचबरोबर आता 113 to 124 पार्ट हा सगळ्यात सोपा पार्ट आहे
ओके. आणि हा पार्ट आहे ना थोडक्यात जो इंटिग्रेटेड टाउनशिप पॉलिसीचा काही पार्ट आहे ना त्याच्यासारखं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतो. न्यू टाउन जर तुम्हाला तयार करायचं असेल कसं केलं जातं ते आपण स्टडी करतो. पण सगळ्यात महत्वाचे काय तुमचे दिस पार्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. याला जास्त वेळ आपल्याला कम्प्लीट करायला. ओके. क्लिअर एव्हरीबडी? अंडरस्टूड? ओके. चल आता आपण स्टार्ट करू ऍक्च्युअल एमआरटीपी ऍक्टला. राईट. फर्स्ट चॅप्टर नंबर 1. मागची खिडकी बंद करा. Chapter number 1, preliminary information of MRTP. Chapter number 1. आणि मित्रांनो माझी पर्सनल तुम्हाला ही एक सांगणार आहे की जे काही नोट्स तुम्ही लिहिताना याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे पेन यूज करा. ओके. दिसायला चांगले वाटतात आणि अभ्यास करायला पण चांगले वाटतात. जर एकच सेम कलरचे जर पेन लिहिलं तुम्ही नंतर तुम्ही बोर होऊन जातात. ओके. ठीक. आणि एक अजून गोष्ट सांगतो, एमआरटीपी जसा संपल ना त्याच्यानंतर जेवढे काही पॉइंट्स मी तुमचे कव्हर करेल ना त्याच्यामध्ये कधी पण मी तुम्हाला एमआरटीपी बद्दल विचारू शकतो आणि कोणत्याही मुलाला डायरेक्टली उभा करू. सो त्या पद्धतीत तुम्हाला एमआरटीपी तुमचा प्रिपेअर करायचा आहे. असं नाही सगळ्यांना विचारणार आणि त्याच्यामध्ये 4-5 टाळके त्या ठिकाणी उत्तर देणार नाही. आय कॅन आस्क एनीवन, एस्पेशली सिव्हिल इंजिनियर्स. ओके. आर्किटेक्चर वाल्यांचं झालेलं आहे म्हणतात एमआरटीपी. ओके. ते बेस्ट आहे त्याच्यामध्ये नाहीये कॉम्पिटिशन आहे तुम्हाला अजून. ठीक आहे. राईट ऑन इन दॅट फर्स्ट शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट. शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट. Short title, extend and commencement. चलो, व्हॉट इज दॅट? शॉर्ट टायटल मध्ये सगळ्यात पहिला एमआरटीपीचा फुल फॉर्म दिलेला आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एमआरटीपी? महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. सेकंड आहे एक्सटेंड. कुठं वापरला जातो? ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. बरोबर. लगेच म्हणायला लागले एक्सेप्ट. एमआरटीपी नाव आहे म्हणजे महाराष्ट्र नाव आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी ऍप्लिकेबल राहणार. कशाला इंडियासाठी ऍप्लिकेबल राहणार? त्याच्यात जम्मू काश्मीरचं काय घेणं देणं? ओके. इथं आपला जम्मू काश्मीर कोण झाला? नंदुरबार झाला. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चल राईट. आणि याला टोटल जे आहे कंट्रोल करण्याचा अधिकार ते आहे कोणाकडे? स्टेट गव्हर्नमेंटकडे. राईट. फर्स्ट इट इज कॉल्ड as Maharashtra Regional and Town Planning Act. Maharashtra Regional and Town Planning Act 1966. 1966. Second, it is applicable to all over Maharashtra. It is applicable to all over Maharashtra. Next, it is published and provisioned. It is published and provisioned under the state government. Under the state government. ओके. त्यामुळे याच्या पुढे सगळे जे काही पॉइंट्स आपण स्टडी करायला जातो आणि कुठं काहीही प्रॉब्लेम येऊ द्या त्या प्रॉब्लेमला रिझॉल्व्ह करण्यासाठी कोण येणार आहे मध्ये? स्टेट गव्हर्नमेंट येणार. म्हणजे डेव्हलपमेंट करायला गेले. लोकल ऑथॉरिटी जर आपण पकडली, लोकल ऑथॉरिटी मध्ये जिल्हा परिषद असू शकते, ग्रामपंचायत असू शकते, म्युनिसिपल कॉर्पोरेशन असू शकते किंवा काही कोणी पण असू शकतं. त्यांचा काही प्रॉब्लेम जरी झाला तर ते कोणाकडे जाणार? स्टेट गव्हर्नमेंटकडे जाणार.
सिमिलरली कलेक्टरचा काही इश्यू होणार तर तो काय करणार, स्टेट गव्हर्नमेंटकडे जाणार. मग याच बरोबर मला सांगा, आरपी, डीपी, टीपीएस हे सगळे जे काही प्लान त्या ठिकाणी सँक्शन होत असतील ते कोणाच्या अंडर सँक्शन होत असतील, स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर सँक्शन होते. आणि स्टेट गव्हर्नमेंट जी आहे ती एकाच माणसाला प्रत्येक वेळी कन्सल्ट करण्याचं काम करत असते. कोण, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर. का, कारण की एमआरटीपी ला तयार करण्यासाठी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनरचा सगळ्यात मोठा रोल असतो. त्या माणसाला किंवा तो जो काही पर्सन जो अपॉइंट केलेला आहे ऍज अ डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर बाय दी स्टेट गव्हर्नमेंट, तोच याच्या रिलेटेड सर्व गोष्टी काय करत असतो, हँडल करत असतो. त्यामुळे डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनरला एमआरटीपी मध्ये सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. ओके, काही ठिकाणी चेंजेस होतात, आर्बिट्रेटर पण येतो काही ठिकाणी एक पर्सन अपॉइंटेड पण येतो, पण ते कशासाठी अपॉइंट केलेले आहेत ते वेगळ्या सोर्सने आपण काय करतो त्याच्यामध्ये स्टडी करतो. पण लक्षात ठेवायचं, स्टेट गव्हर्नमेंट आणि डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर या दोघांचा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर नेक्स्ट लिहून घ्या, व्हॅरियस डेफिनेशन्स इन एमआरटीपी. सेम चॅप्टर मध्ये नेक्स्ट हेडिंग लिहून घ्या, व्हॅरियस डेफिनेशन्स इन एमआरटीपी. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट हेडिंग लिहून घ्या, ऍग्रीकल्चर. ओके, चला, व्हॉट इज ऍग्रीकल्चर, त्याच्यामध्ये आपण कोण कोणाला कन्सिडर करतो. ऍग्रीकल्चर मध्ये जसं आपण लारा ऍक्ट मध्ये ऍग्रीकल्चरचं डेफिनेशन बघितलं होतं, ज्याच्यामध्ये पोल्ट्री फार्म असू द्या, कल्टिव्हेशनच्या प्रोसेस असू द्या, फ्रूट फार्म असू द्या, सीड फार्म त्या ठिकाणी असू द्या, हॉर्टिकल्चर त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतं, सेरिकल्चर त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतं, पिसिकल्चर त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतं. त्याचबरोबर एखाद्या क्रॉपचं जे काही मेजर कल्टिव्हेशन असेल एखाद्या लँडवरती, तर सर्वांना आपण ऍग्रीकल्चर मध्ये काय करतो, कन्सिडर करतो. पण याच्यामध्ये पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे, काय, जर सपोज कोणाची एक प्रायव्हेट बिल्डिंग असेल, कोणाची जर एखादी प्रायव्हेट बिल्डिंग असेल आणि त्या बिल्डिंगच्या आसपास जर त्यांनी एखादं गार्डन तयार केलेलं असेल, मग त्या गार्डनला आपण ऍग्रीकल्चर मध्ये कन्सिडर करत नाही. तुम्ही बघितलं असेल, ज्यांच्याकडे खूप मोठे मोठे प्लॉट अवेलेबल असतात, ओके, सपोज 5 गुंठ्याचे 6 गुंठ्याचे, ते काय करतात, आलिशान मोठा बंगला काय करतात तिथं तयार करतात. पण जर ते एखाद्या ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंडने जर त्यांचं त्या ठिकाणी असेल, तर ते काय करतात, त्या बंगल्याच्या शेजारी थोडंफार ऍग्रीकल्चरचा पार्ट काय करतात त्या ठिकाणी तयार करतात. म्हणजे थोडंफार जे काही क्रॉप्स आहेत, फॉर एन एक्झाम्पल त्या ठिकाणी पालक वगैरे, मेथी वगैरे असे जे काही व्हेजिटेबल्स असतील, एक्स्ट्रा जे काही त्याच्यामध्ये लिफी व्हेजिटेबल्स असतील, ते त्या ठिकाणी काय करतात, ग्रो करतात. मग त्यांना ऍग्रीकल्चर म्हणू शकतो का आपण, नाही. त्यामुळे एमआरटीपीने सांगितलेलं आहे की बिल्डिंगच्या अटॅचमेंट मध्ये जर त्या ठिकाणी गार्डन असेल किंवा छोटासा ऍग्रीकल्चरचा पार्ट त्या ठिकाणी प्रेझेंट असेल, तर त्याला ऍग्रीकल्चर मध्ये कन्सिडर करणार नाही. ओके, इम्पॉर्टंट आहे, सो राईट इट डाऊन. The agriculture consists of poultry farming, horticulture, growing of crops, vegetables, flowers, grass and trees. Next, it also consists of breeding of cattle, like horses,
horses, donkeys, horses, donkeys, pigs, pigs, honeybees, honeybees, etc. Next, agriculture in MRTP, agriculture in MRTP does not include the use of land, does not include the use of land which is used as garden, which is used as the garden attached to a building, attached to a building. कधी कधी काय लोक बघा टेरेस फार्मिंग करतात, बिल्डिंग त्याचं जे टेरेस आहे त्या टेरेसवरती फार्मिंग करतात किंवा क्रॉप्स वगैरे ग्रो करतात त्या ठिकाणी, मग ते ऍग्रिकल्चर तुम्ही म्हणू शकतात का? नाही, इट इज रिलेटेड टू बिल्डिंग. बिल्डिंग जसे जरी असेल तर नाही. ओके ओके, ऍग्रिकल्चर लँड वरती असेल स्पेसिफिकली तर तिथे आपण काय करणार, त्याला कन्सिडर करणार. नेक्स्ट, अमेनिटीज. अमेनिटीज अमेनिटीज मध्ये काय काय येतं बघा. अमेनिटीज मध्ये रोड्स, स्ट्रीट्स, वॉटर सप्लाय, सॅनिटेशन किंवा जे एसेन्शियल जेवढे काही नीड्स आहेत आपल्या, डिस्पेन्सरी असू द्या, सिव्हिल हॉस्पिटल्स असू द्या, हे सगळे आपण काय करतो अमेनिटीज मध्ये कन्सिडर करतो. सो राईट इट डाऊन. Amenity includes roads, streets, open spaces, parks, recreational centers, playgrounds, sport complex, parade garden, parking lots, parade garden, parking lots, primary and secondary schools, polytechnic, clinic, dispensaries, hospitals, water supply, electrical supply, etc. हे सर्व अमेनिटीज मध्ये आपण काय करणार, कन्सिडर करणार. उद्या ज्यावेळेस टाउन प्लॅनिंगची ज्यावेळेस तुमची पोस्ट निघेल असंच डीजे लावून तुम्हाला पार्टी करावी लागणार आहे. ओके, येस. हे बघा, आपल्या जीवनातील जे काय आनंदाचे क्षण आहेत ना, ओके, जे तुम्ही फ्युचर मध्ये ड्रीम करत आहात, जर ते तुमचे टार्गेट असतील ना तर 100% कम्प्लीट होते. माझा एक मित्र आहे, हिज एमपीएससी स्कोर इज 310. एमपीएससी स्कोर इज 310. ज्यावेळी तो अभ्यास करत होता ना, अभ्यास झाल्यानंतर रात्री ज्यावेळी तो रिटर्न म्हणजे लायब्ररीमधून रिटर्न यायचा रूम वरती, तो कानामध्ये हेडफोन लावून डीजे गाणे ऐकायचा आणि स्वतःला इमॅजिन करायचा की जे 5 महिन्यानंतर माझी जी काही पोस्ट निघेल आणि ज्यावेळेस पोस्ट निघेल त्यावेळेस मी जी काही पार्टी करणार आहे, तर त्यावेळेस जो काही क्षण आहे तो त्या ठिकाणी इमॅजिन करायचा. म्हणजे काही जे ड्रीम्स आहेत ना,
त्या जर आपले टार्गेट असतील ना तर 100% कम्प्लीट होते. नाही फक्त दिवसभर डीजे ऐकत बसला असता गाणी तर कम्प्लीट नसतात. त्यासाठी आपलं थोडंफार एफिशियन्सी किंवा आपला अभ्यास पण काय असतो महत्वाचा असतो. त्यामुळे लाईफ मध्ये ना नेहमी एक गोल असला पाहिजे मित्रांनो. गोल असला ना तर अचीव्ह करायला पण सिम्पल राहतो आणि तुम्हाला जे काही मोटिवेशन भेटतं ना त्या गोलमुळेच भेटत असतं. त्यामुळे लाईफ मध्ये नेहमी एक टार्गेट नेहमी गोल त्या ठिकाणी प्रेझेंट असलं पाहिजे. एखाद्या मुलीसाठी असो, एखाद्या मुलासाठी असो किंवा एखाद्या फ्युचर लाईफ साठी असो तुम्ही तुमचं टार्गेट त्या ठिकाणी सेट करू शकता. आणि टार्गेट जर सेट असेल ना मित्रांनो तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तर मी काही खूप जास्त मोटिवेशनल नाही सांगत याच्यामध्ये, पण ऍक्च्युअल आहे कुठं ना कुठं आहे. ओके, कारण की आपल्या माइंडवरती भरपूर साऱ्या गोष्टी वर्क करत असतात. कधी कधी आपल्याला वाटतं यार आपण असं विचार केला होता बरं का आयुष्यामध्ये, कधी ना कधी तुमच्या आयुष्यात घडलं असेल. असं मी कधीतरी ड्रीम केलं होतं आणि खरंच हे माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. ओके, हे एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि पॉझिटिव्ह जे ड्रीम्स असतील तुमचे त्याचबरोबर तुमचं वर्क पण असेल तर 100% तुम्ही अचीव्ह करू शकता. पण करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट लिहून घ्या हेडिंग अप्रोप्रिएट ऑथॉरिटी. अप्रोप्रिएट ऑथॉरिटी. आता मला सांगा, जसं आपण लारा ऍक्ट मध्ये अप्रोप्रिएट ऑथॉरिटी स्टडी केली होती की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट स्टडी केलं होतं. काय करत होतं बरं हे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट? एखाद्या लँडचं त्या ठिकाणी काय करत होतं ऍक्विजिशन करत होतं. म्हणजे ऑब्व्हियसली जर एखाद्या ऑथॉरिटीला जर एखादं डेव्हलपमेंट जर करायचं असेल एखाद्या पब्लिक पर्पज साठी किंवा कोणत्याही वेगवेगळ्या पर्पज साठी, मग या टोटल गोष्टीला घडवून आणण्यासाठी ती जी काही गव्हर्निंग बॉडी असेल त्या बॉडीला आपण काय म्हणतो अप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणतो. सो राईट डाऊन अप्रोप्रिएट ऑथॉरिटी. एनी पब्लिक authority on whose behalf land is designated for public purpose, in any plan or scheme, and who has the authority to acquire it. Next reading क्या? Arbitrator. Arbitrator is very important person. मराठीत काय म्हणतो त्याला आपण? लवाद म्हटलं जातं. ओके, MRTPच्या भाषेमध्ये म्हटलं तर आर्बिट्रेटरला मराठीमध्ये लवाद म्हणतात. लवाद काय करतो बघा. आर्बिट्रेटरचं बाकीच्या एक गोष्टीमध्ये पण आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. ज्यावेळेस दोन माणसांमध्ये जर काही इश्यूज असतील त्या दोन माणसांमध्ये एखादं जर गोष्टी घडून आणायचं असेल तर त्यावेळेस मध्यस्थी एखादा माणूस असतो. जसं आपलं लग्न जमवण्याच्या वेळेस एक मध्यस्थी माणूस असतो बघा, जो आपल्या पॅरेंट्सला आणि समोरची जी काही मुलगी आहे त्यांच्या पॅरेंट्सला एकमेकांशी भेटवतो, त्यांची इन्फॉर्मेशन सांगतो. सिमिलरली टाउन प्लॅनिंग स्कीम, ज्यावेळेस टाउन प्लॅनिंग स्कीम राबवल्या जातात त्यावेळेस दोन ओनर आणि त्याचबरोबर जी काही ऑथॉरिटी असेल यांच्यामध्ये हे सगळे जे काही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आपण जो काही पर्सन त्या ठिकाणी अपॉइंट करतो दॅट इज कॉल्ड ऍज दी आर्बिट्रेटर. त्यामुळे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण TPS मध्ये स्टडी करणार आहोत. पण आर्बिट्रेटर इज कन्सिडर्ड टू बी द व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन ऑफ द टाउन प्लॅनिंग स्कीम. तर टाउन प्लॅनिंग स्कीम जिथे येईल ना मित्रांनो तिथं आर्बिट्रेटरला आठवायचं, लवादला त्या ठिकाणी आपल्याला आठवायचं आहे. राईट इट डाऊन. A person appointed for any town planning scheme is called as arbitrator.
ओके, त्यानंतर नेक्स्ट लिहून घ्या, बिल्डिंग ऑपरेशन. बिल्डिंग ऑपरेशन. बिल्डिंग ऑपरेशन. चलो, व्हॉट इज मेंट बाय बिल्डिंग ऑपरेशन? सपोज एखाद्या एरियामध्ये एखादी बिल्डिंग प्रेझेंट आहे, त्या बिल्डिंगच्या रिलेटेड तुम्हाला काही गोष्टी करायच्या असेल, म्हणजे फॉर एन एक्झाम्पल बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला चेंज करायचं असेल, किंवा बिल्डिंग मध्ये तुम्हाला काय ऍड ऑन करायचं असेल, काय रिमूव्ह करायचं असेल, काय डिमोलिशनचं काम करायचं असेल, तर त्याला आपण काय करतो, याच्यामध्ये बिल्डिंग स्ट्रक्चर मध्ये कन्सिडर करतो. त्याचबरोबर ती जी काही बिल्डिंग आहे ती त्या एरियामध्ये प्रेझेंट आहे हे असं त्या ठिकाणी काय केलं जातं, दर्शवलं जातं. दॅट इज कॉल्ड एज द बिल्डिंग ऑपरेशन. राईट इट डाऊन. द बिल्डिंग ऑपरेशन consists of building operation consists of erection of any building, erection of any building or alteration or the material supply for the accomplishment of any work that is necessary for a building. That is necessary for a building. Necessary for a building. Next, compounded structure. Next, compounded structure. आता compounded structure is one of the important part. याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. का बरं चान्स आहे? कारण की 2017 मध्ये याच्यावरती अमेंडमेंट झालेली आहे. आता तुम्हाला जे काही नोट्स दिलेले आहेत ते 2015च्या अपडेटेड फॉर्मच्या अनुसार आहे. ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही कंपाऊंडेड स्ट्रक्चरचं जर डेफिनेशन बघितलं तर कंपाऊंडेड स्ट्रक्चरला म्हटलेलं आहे इट इज अन अनऑथोराइज्ड स्ट्रक्चर. इट इज कॉल्ड ॲज दी अनऑथोराइज्ड स्ट्रक्चर. पण जर 2018च्या अनुसार जर एमआरटीपी ऍक्ट जर तुम्ही बघितला, पर्पजली त्या ठिकाणी मी तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करून दिले नाही. का नाही दिले? कारण की त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत आणि जी गोष्ट तुम्हाला नाही आहे त्याच्यामध्ये जी चेंज करण्याची गरज आहे ती तुम्हाला जास्त वेळ काय होईल लक्षात राहील. ओके, आता त्यावेळेस आपण ह्या कंपाऊंडेड स्ट्रक्चरचं डेफिनेशन कसं सांगतो लक्ष द्या. अनऑथोराइज स्ट्रक्चर्स काय असतात? हे अशी स्ट्रक्चर्स असतात जिथं जी जमीन जी आहे ती एक दुसऱ्या मालकीची असते, म्हणजे मोस्ट ऑफ दी टाइम ती गव्हर्नमेंटच्याच मालकीची असते, एस्पेशली दी लँड विच इज ऍडजस्टंट टू दी रोड्स. तुम्ही बघितलं असेल ह्या रोडच्या आसपास भरपूर सारे जे काही लोक आहेत ते काय करतात, कन्स्ट्रक्शन करतात. कन्स्ट्रक्शन का करतात ते? कारण की ते बघतात की जो काही रोड प्रपोज आहे एखाद्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या अनुसार किंवा रिजनल प्लॅनच्या अनुसार तो खूप जास्त वेटचा आहे, पण तेवढा रोड आता कन्स्ट्रक्टेड नाही. म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनच्या अनुसार त्याची विड्थ जवळपास 50 मीटर आहे, पण ऍक्च्युअल ऑन ग्राउंड ती फक्त 10 मीटरची कन्स्ट्रक्ट केलेली आहे. पण त्यासाठी गव्हर्नमेंट पहिलेच काय करते, शेजारचा जो काही लँड असते ना ती त्या ठिकाणी काय करत असते, रिझर्व्ह करून ठेवत असते. आणि ज्यावेळेस रिझर्व्ह केला जातो गव्हर्नमेंट त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करत नाही तर तिथं आसपास राहणारे जे काही लोक आहेत ते काय करतात, त्यांचे स्टॉल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतात. आणि ह्या स्टॉलला किंवा ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन. अनऑथोराइज कन्स्ट्रक्शनला रिमूव्ह केलं जातं ज्यावेळी तिथे डेव्हलपमेंट करण्याची खूप जास्त गरज असते किंवा त्या रोडवरती ट्रॅफिक जी आहे ती त्या ठिकाणी काय होते, वाढून जाते. मग या अनऑथोराइज स्ट्रक्चरला काढून टाकण्याचं जे कर्तव्य असतं ते कर्तव्य असतं कलेक्टरचं. कोणाचं कर्तव्य असतं त्या ठिकाणी? कलेक्टरचं कर्तव्य असतं. कलेक्टर काय करतो, त्यांना सर्वात पहिले एक नोटीस त्या ठिकाणी काय करतो, देऊन टाकतो. नोटीसच्या नंतर तो एक सर्टन टाइम त्यांना सांगतो की ह्या टायमिंग मध्ये तुम्हाला काय करायचं, तुमची जी काय प्रॉपर्टी जे काय कन्स्ट्रक्शन तुम्ही केलेलं आहे ते काय करा, तुम्ही काढून टाका, नाहीतर आम्ही काय करू, फोर्सफुली त्या स्ट्रक्चरला काय करू, त्या ठिकाणी रिमूव्ह करू.
आणि जरी ते काढत नसतील तर कलेक्टर काय करतो, कमिशनर ऑफ पोलीसचं किंवा जो काही डिस्ट्रिक्टचा मॅजिस्ट्रेट असतो त्याच्या साहित्याने किंवा पोलीस अपॉइंट करून तो काय करतो, ते अनऑथोराइज स्ट्रक्चरला त्या ठिकाणी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. या टोटल स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अनऑथोराइज स्ट्रक्चर. आता कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणजे काय, पहिलं 2015 पर्यंत कंपाऊंडेड स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणायचो, अनऑथोराइज स्ट्रक्चर म्हणायचो. पण आता कंपाऊंडेड स्ट्रक्चरला अनऑथोराइज स्ट्रक्चर म्हटलं नाही जात. मग त्याला काय म्हटलं जातं, इट इज वन ऑफ द अनऑथोराइज स्ट्रक्चर दॅट इज कन्वर्टेड इनटू कंपाऊंडेड स्ट्रक्चर. कंपाऊंडेड स्ट्रक्चर मध्ये काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. मग कसं कन्वर्ट केलं असेल किंवा काय त्याची गरज असेल ते कन्वर्ट करण्याची, कारण की तो जो काही स्ट्रक्चर ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला गेलेला तो आहे तिथं म्हणायला अनऑथोराइज स्ट्रक्चर. पण जो पब्लिक पर्पज किंवा प्रायव्हेट पर्पज साठी काय केलेला आहे, रिझर्व केलेला आहे. पण भविष्यामध्ये जर त्या पब्लिक स्ट्रक्चरची, त्या लँडची किंवा त्या स्ट्रक्चरची किंवा ज्या ठिकाणी ते गव्हर्नमेंटचा लँड त्या ठिकाणी प्रेझेंट होता, गव्हर्नमेंटला अशा लँडची त्या ठिकाणी गरज नसेल तर गव्हर्नमेंट काय करू शकते, अशा लँडला एका सर्टन ओनरला त्या ठिकाणी काय करू शकते, देऊन टाकू शकते. म्हणजे पहिलं तो अनऑथोराइज स्ट्रक्चर होता, पण आता त्याचं त्या गव्हर्नमेंटला तसा फायदा नाही किंवा गव्हर्नमेंटला अपॉर्च्युनिटी आहे की तो स्ट्रक्चर ते काय करू शकतात, दुसऱ्याला देऊ शकतात. पण असं सोप्या पद्धतीत देतील का, नाही. तर कलेक्टर काय करतो माहितीये का, ज्या माणसाला हा अनऑथोराइज स्ट्रक्चर तो काय करतो त्या ठिकाणी देऊन टाकतोय. कारण की का तिथे डेव्हलपमेंटचा सोर्स काय झालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गरज नाही, आता त्या जमिनीची आपल्याला गरज नाही, ती जमीन आपल्याला काय करायची, देऊन टाकायची. तर कलेक्टर काय करतो, तो ज्याला तो विकतोय त्याच्याकडून सर्टन चार्जेस काय करतो, कलेक्ट करतो. मग ते बेटरमेंट चार्जेस असू द्या किंवा त्याच्यामध्ये रिकव्हरी चार्जेस असू द्या, किंवा ज्यावेळेस आपण बघा टाउन प्लॅनिंग स्कीम, आपली इंटिग्रेटेड टाउन प्लॅनिंग पॉलिसी आपण स्टडी केली होती, ज्याच्यामध्ये आपण बघा FSI वाढवण्यासाठी एक सर्टन चार्जेस एक्स्ट्रा पे करत होतो. मग सिमिलर असे एक्स्ट्रा चार्जेस पे करून ज्यावेळेस एखाद्या पर्सनला तो कलेक्टर ती जमीन देत असेल तर त्या जमीनला आपण काय म्हणतो, कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणतो. कळालं आता. त्यामुळे कंपाऊंडेड स्ट्रक्चर आता अनऑथोराइज स्ट्रक्चर मध्ये आपण कन्सिडर नाही करत. याचा अजून एक जो पुढचा पॉइंट आहे ना, तो आपण पुढे स्टडी करणार आहोत, तेव्हा मी तुम्हाला परत तिथं डिटेल मध्ये सांगेल. पण इथं हा पॉइंट कळाला तुम्हाला, ओके. राईट डाऊन कंपाऊंडेड स्ट्रक्चर. Compounded structure means development of land, in respect of which, आणि याला स्टार मार्क करून ठेवा बरं का, 2 स्टार त्याला देऊन ठेवा. Development land in respect of which compounding charges, infrastructure charges and the premium charges that are charged by the collector, or the planning authority, and are paid by the owner in order to declare such structure
structure as the compounded structure. Such structure as the compounded structure. ऑनलाइन स्टुडंट सर्वांना आवाज येतो प्रॉपरली? दिसतंय? Am I audible to all of you?